पुढे जाऊन भगवंताच्या अवताराचं चौथं कारण स्वयंभू म्हणू. 9:15 वाजले बरं. पटकन 5 मिनिटात आपण आता जन्माच्या तयारीकडे जाऊ. भगवंताची कथा एवढी अगम्य आणि अपूर्व आहे, किती सांगत राहिलं तरी ते कमीच आहे. जसं एखाद्या माणसाला ऊस आवडत असेल, आमच्या 2-4 दिवसापासून ऊसांच्याच गप्पा चालल्यात इकडे आल्यापासून. इकडे बघा सगळा ऊसच. हे कोपऱ्यात जे बसलेले आहेत ना उद्धव महाराज, ते लातूरच्या आहेत. लातूरचे त्यांनी सांगितलं आमच्याकडे ऊस नाही असं नाही, पण कुठेतरी 5-50 एकरात 2 एकर ऊस असतो म्हणे. आणि इकडे पाहिलं तर सगळा ऊसच दिसतोय. त्यांच्या घरून फोन आला, कस काय वातावरण, सगळीकडे ऊसच दिसतोय म्हणे. प्रेम से बोलो जय श्रीराम. असो, एखाद्या माणसाला ऊसाच्या गंजीवर जर पाठवलं ना, कोणती कांडी घ्यावी त्याला कळत नाही. आणि गंमत अशी असते, कोणतीही कांडी उचलून खाल्ली तरी गोडच लागते. तसंच रामप्रभूंचं चरित्र, रामायण म्हणजे रामप्रभूंच्या चरित्राचा काय आहे, डोंगर आहे. डोंगर हरी अनंत, हरी कथा अनंता, अशी भगवंताची कथा आहे. किती सांगितलं तरी ते कमीच आहे. आणि म्हणून काय काय सांगावं असं श्रोत्याला वाटत असतं नेहमी, पण वेळेचंही बंधन आपल्याला असल्या कारणाने तेवढं सगळं सांगणं होणं शक्य नाही. असो, भगवंताच्या अवताराचं चौथं कारण स्वयंभू मनू आणि शतरूपा राणी दोघांनी खडतर तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलं काय हवंय ते मागा. पुढच्या जन्मी आम्ही दोघे पती पत्नी असलो पाहिजे आणि आमच्या पोटी तुमच्यासारखा भक्त नाही, तुमच्यासारखा देव जन्माला यावा अशी अपेक्षा केल्यानंतर भगवंताने सांगितलं तुम्ही दोघे पती पत्नी म्हणून जन्माला याल. आणि काय होऊन याल, काय होऊन याल, कौसल्य आणि दशरथ म्हणून जन्माला याल. आणि माझ्यासारखा देव नाही तर मीच तुमच्या पोटी अवताराला येईल. हे भगवंताच्या अवताराचं चौथं कारण आहे. आणि भगवंताच्या अवताराचं 5वं कारण आहे कैकेयी देशाचा राजा ऋषकेतू. त्याला 2 मुलं आहेत. एक प्रतापभानू आहे, एक अरिमर्दन आहे. सत्यकेतू आपल्या मुलाच्या स्वाधीन सर्व करून वनांतर करायला जातो. प्रतापभानू हा देखील त्याच्या नावाप्रमाणे तेजस्वी प्रतापवान असतो. थोड्याच काळात सर्व जगावर तो राज्य मिळवतो, सार्वभौम राजा होतो. त्याच्या भीतीने देशोदेशीचे राजे पळून जाऊ लागले, कोण वनात साधू म्हणून राहू लागले. आणि एके दिवशी प्रतापभानू एका डुकराच्या मागे पळत असताना, कालकेतू नावाचं डुक्कर, बरं, कालकेतूच्या मागे पळत असताना ते डुक्करही हुकलं. थोडा ऐकू द्या. आणि सत्यकेतूची मुलं कालकेतूच्या मागे लागल्यानंतर कपट मुनीचा आश्रम लागल्याशिवाय राहत नाही. आता केतू म्हणजे ध्वज, ध्वज म्हणजे झेंडा. सत्यकेतू, सत्यकेतू म्हणजे कधीही झेंडा न बदलणारा. आणि कालकेतू म्हणजे काळानुसार, वेळेनुसार झेंडा बदलणारा. आशांच्या मागे जर सत्यकेतूची मुलं लागली तर कपटमुनीचा आश्रम लागल्याशिवाय राहत नाही. तिथं गेल्यानंतर कपटमुनी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून प्रतापभानूनेच पूर्वी पराजित केलेला एक राजा होता. राजा होता. त्या राजाने त्याला ओळखलं की हा कोण आहे, प्रतापभानू आहे. कोण आपण? त्यावेळी प्रतापभानूने स्वतःला लपवण्यासाठी प्रतापभानूरावाच्या राजाचा मी प्रधान आहे असं म्हटल्यानंतर साधूला म्हणजे कपटमुनीला राग आला आणि त्याने सांगितलं मी काय ओळखत नाही का म्हणे तुला, तू कैकेयी देशाचा राजा प्रतापभानू आहे, तुझ्या वडिलाचं नाव सत्यकेतू आहे, तुझ्या भावाचं नाव हरिमर्दन आहे आणि तू त्याचा प्रधान नसून तू स्वतः राजा आहेस. अरे बापरे, एवढं सगळं बरोबर कसं सांगितलं? गुरुकृपेने मला सगळं कळतं म्हणे. बरं, थोडा वेळ आराम करतो. काय तुझी इच्छा आहे? तर चंद्र सूर्य असेपर्यंत माझं राज्य अबाधित राहावं असं मला वाटतं. मी तुला अनुग्रह देतो, तू माझा शिष्य हो, मी सांगेल ते तू कर. एक दिवस आपल्याला ब्राह्मणांना जेवण द्यावं लागेल, पण त्याच्या भोजनाची व्यवस्था मला करावी लागेल. आणि मी जर माझ्या हाताने भोजन करून जर ब्राह्मणांना जेवू घातलं तर ते तुला आशीर्वाद देतील आणि चंद्र सूर्य असेपर्यंत तुझं काय राहील? राज्य राहील.
असं करावं लागेल. आणि म्हणून राजा कपटमुनीच्या आश्रमात झोपी जातो. झोपी गेलेला राजा कालकेतूला माया योग मायेने घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या दरबारात उठवतो. आणि मग प्रताप भानूला अजून विशेष वाटतं, अरे मी रात्री तर कपटमुनींच्या आश्रमात झोपलो होतो, आता उठताना माझ्या राज्यात नगरीत उठलो. माझे गुरु खरोखर काय आहेत, श्रेष्ठ आहेत. कधी कपटमुनी येतील, कधी मुनी येतील, असं राजाला वाटू लागलं. आणि ती संधी साधून कपटमुनी राजाच्या नगरीत येतात. सर्व ब्राह्मणांना आमंत्रित केल्या जातं. भोजनाचं काम कपटमुनी स्वतःच्या हातात घेतात. वेगवेगळ्या हजारो हरणांचं मांस ब्राह्मणांच्या त्या भोजनात मिळवल्या जातं. कशासाठी? ब्राह्मणांचं ब्राह्मणत्व नष्ट होण्यासाठी. पंगत बसते, वाढल्या जातं अन्न, पुंडलिक वरदा होणार. एवढ्यात आकाशवाणी होते, ब्रह्मवृंदांनो, तुम्ही ज्या पात्रावर जेवण करण्यासाठी बसलेला आहात त्या पात्रात वाढलेलं अन्न नसून त्या अन्नात अनेक वेगवेगळ्या हरणांचं मांस एकत्रित केलेलं आहे. तुम्ही जेवण करू नका, आणि केलं तर तुमचं ब्राह्मणत्व नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. अशी आकाशवाणी झाल्यानंतर सर्व ब्रह्मवृंद ताटावून खडबडून उठून उभे राहिले आणि सर्व क्रोधायमान अवस्थेत येऊन राजाला म्हणजे प्रताप भानूला शाप दिला की राजा, आम्हाला भोजन करण्यासाठी बोलावलं आणि आमचं ब्राह्मणत्व नष्ट करण्यासाठी तू आमच्या समवेत छल केलायस ना, तर आम्ही तुला शाप देतो. 1 वर्षाच्या आत तुझं सर्व राज्य संपून जाईल, वंशाला दिवा लावायला देखील कुणीही शिल्लक राहणार नाही, असा शाप देऊन टाकला. आणि खरोखर तसं होतं. परकीय प्रांतांचे आक्रमण राजावर येतात. 1 वर्षात राजाचं राज्यही नष्ट होतं. संपूर्ण घरातील कुटुंबातील सगळी माणसं नष्ट होतात. वंशाला दिवा लावायला देखील कुणीही शिल्लक राहत नाही. या रीतीने 5 कारण भगवंताच्या अवताराचे आहेत. इकडे अयोध्येमध्ये आता आपण सरळ जाणार आहोत, बरं, त्याला माझा पर्याय नाही. झाली का तयारी तिकडे? इकडे अयोध्येमध्ये सर्व तयारी झाली. दुसरा जन्म ऋषभ स्वयंभू मनू आणि देवी शतरूपा हे अयोध्येत दशरथ आणि कौशल्येच्या रूपाने प्रगट झाले. बराच काळ होतो दशरथ राजाला काही मुलबाळ नाही, पोटी संतान नाही. शाप दिलेला असतो दशरथ राजाला देखील. रावण दैत्य मातला. त्याने सर्व समाजात कर वसुली करायला सुरुवात केली, आत्ताच्या भाषेत टॅक्स. आणि मग सर्व दूत पाठवले आणि ऋषीमुनींकडून कर वसूल करायला पाठवले. ऋषीमुनी म्हणले, अरे आमच्या लंगोट्यान या रुद्राक्षाच्या माळा याच्यावर कशाचा आला कर, याच्यावर कशाचा आला टॅक्स. अशा राजाला टॅक्स देण्यापेक्षा स्वतःचं रक्त दिलेलं बरं. सर्व ऋषीमुनींनी आपलं रक्त काढलं, एका माठात भरवलं, एका कापडात गुंडाळलं आणि त्या दूतांच्या हाती दिलं आणि त्यांना सांगितलं, जा तुमच्या राजाकडे घेऊन आणि त्याला म्हणावं करबीर काय नाही, आम्ही आमचं रक्त, आमचा शाप याच्यात घालून दिलाय. जर रावणाने उघडून पाहिलं याच्यात काय आहे तर राजा जागीच मृत्यू पावल्याशिवाय राहणार नाही. आणि हा गट ज्या ठिकाणी ठेवला जाईल त्या ठिकाणी दुष्काळ पडेल, पर्जन्य म्हणजे पाऊस पडणार नाही. दूतांनी सांगितलं. रावणाला आनंद झाला. बरं झालं, जनकाने एकदा ब्रह्मसभेत माझा अपमान केला होता, त्याची ईर्ष्या माझ्या मनात होतीच. एक काम करा, रात्री 12च्या नंतर जनकाची नगरी झोपल्यानंतर जनकाच्या नगरीच्या एरियामध्ये हा माठ नेऊन पुरा. तसं केल्या जातं. जनकाच्या नगरीत दुष्काळ पडल्या जातो. जनकाच्या नगरीत दुष्काळ पडल्या जातो. ऋषीमुनींना बोलावलं जातं, यज्ञ करायचं ठरतं. यज्ञ करण्याकरता अगोदर ती भूमी नांगराने नांगरावी लागते आणि राजाला त्याचं महत्वाचं स्थान असतं. राजा ती भूमी नांगरत असताना नांगर आडला, उकरून पाहिलं तर त्यातून एक लोखंडी पेटी निघाली आणि ती पेटी उघडून पाहिली तर त्यातून एक सुंदर कन्येचा जन्म झाला. आणि जिचा जन्म झाला ती कोण आहे? सीता माता आहे. बोलिये सीता माता की. आता भूमीतून निर्माण झाली. सीता नाव का पडलं? कुणी तिचं नाव ठेवलेलं नाही,
कसं पडलं माहितीये का? हिंदीमध्ये नांगराच्या फाळाला अग्रभागी जे टोक असतं ना त्याला सीत म्हणतात. हलके अग्रभाग को सीत कहते हैं. सीत हिंदीमध्ये सीत कहते हैं. आणि सीताने म्हणजे नांगराचं जे सीत आहे त्याने ज्याला वर काढलं ती सीता, म्हणून तिचं नाव काय पडलं? सीता. हा भाव त्यातला आहे. बरं, तुम्ही म्हणाल रामप्रभूच्या जन्माच्या अगोदर सीतेचा जन्म कसा झाला? सीता माता काय मोठी होती का वयाने? काल चर्चा झाली. बरेच यशस्वी पुरुष आहेत म्हणे त्यांच्या पत्नीचं वय त्यांच्यापेक्षा जास्त आहे. याच रीतीने काय सीतेचं वय जास्त होतं का? नाही, सीतेचं वय जास्त नाही, पण ओघाने जी कथा तुलसीदासजींनी सांगितली ती सांगण्याचा भाव वाक्याचा असतो, म्हणून सांगावं लागतं. इकडे दशरथ राजा देखील पुत्र नाही म्हणून नाराज आहे. पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचं ठरतं, पण त्यासाठी 3 श्वापद लागतात. श्वापद आणावी लागतील. श्वापद मारून आणायची. राजा म्हणतो मी आत्ताच जातो. का जातो? पुत्रहीनस्य मे राज्यं सर्वं दुःखाय कल्पते. राजाच्या नगरीत 12 वर्षाचा दुष्काळ पडला याचंही दुःख राजाला आहे, आणि पोटी संतान नाही याचंही दुःख राजाला आहे. जरा गाडी सुपर फास्ट आहे, लक्षपूर्वक ऐका. राजा शिकार करण्याच्या हेतूने अरण्यात जातो. बराच वेळ राजा शिकार शोधतोय, पण राजाला काही शिकार मिळायला तयार नाही. सायंकाळचे रात्रीचे 12 वाजतात. राजा विचार करतो रिकाम्या हाती मागे जाणं योग्य नाही. एका तलावाच्या काठी राजा येतो. एका दाट पाल्याच्या झाडावर, वृक्षावर राजा धनुष्याला बाण लावून बसतो. राजा विचार करतो एखादं श्वापद पाणी पिण्याच्या हेतूने इथपर्यंत येईल आणि मग मी त्याची काय करील? शिकार करील. दैवयोगाने मातृपितृ भक्त असणारा श्रावण बाळ आपल्या जन्मांध माता पित्यांची कावड घेऊन काशी यात्रेकरता निघाला होता. सायंकाळपासूनच मातेला तहान लागली होती, पण सायंकाळची वेळ आपलं लेकरू कुठे जाईल म्हणून आईने काही पाणी मागितलं नाही. रात्री 12 वाजले. आईला माता पित्यांना तहान सहन होईना. आता पाणी पिलो नाही तर मृत्यू ओढवला जाईल. श्रावणा काहीही कर बाळा, पण आता पाणी प्यायलंच पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे. आणि म्हणून श्रावणाने आपल्या जन्मांध माता पित्यांची कावड झाडाच्या बुंध्याला ठेवली. पाणी शोधण्याकरता अरण्यात फिरू लागला. बराच वेळ श्रावणाला पाणी मिळत नाही. मी जर माझ्या जन्मांध माता पित्यांना पाणी देऊ शकत नसलो तर पुत्र म्हणून माझा धिक्कार आहे. श्रावणाला वाईट वाटू लागलं. पण फिरत असताना, शोधत असताना दैवयोगाने श्रावण त्या तलावाच्या काठी येतो, ज्या तलावाच्या काठी एका झाडावर धनुष्याला बाण लावून दशरथ राजा बसलेला असतो. पाणी पाहिल्यानंतर श्रावणाला खूप आनंद होतो. मातोश्रीसाठी पाणी भरून घ्यावं म्हणून पळतच जातो. गुडघ्या इतक्या पाण्यात जातो आणि पाणी आईसाठी घ्यावं म्हणून झारी पाण्यात बुडवतो. जसं झारी पाण्यात बुडवतो तसं झारीचा बुडबुड बुडबुड असा आवाज होतो. जसा आवाज होतो राजाला वाटतं कुणीतरी श्वापदच पाणी पिण्याच्या हेतूने आलंय, आणि म्हणून राजाने धनुष्याला बाण लावलेलाच होता. लक्षवेधी बाण मारण्यात दशरथ राजा तरबेज होता. ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने राजाने बाण सोडला. जसा राजाने बाण सोडला श्रावणाच्या उरात येऊन रुतला, आई श्रीराम श्रीराम श्रीराम. हे शब्द दशरथ राजाच्या कानावर येऊन पोहोचले. अरे जनावर नाही, मानवी वाणी आहे, मनुष्यवाणी आहे. सरसर दशरथ राजा झाडावून खाली येतो. जवळ येऊन पाहतो तोपर्यंत श्रावण बाळ अर्धा पाण्यात पडलाय, अर्धा तलावाच्या काठावर पडलाय. तडफडतय लेकरू, रक्तबंबाळ झालंय. छातीत रुतलेला, वक्षस्थळावर रुतलेला बाण काढण्याचा प्रयत्न करतय एका हाताने. रक्ताच्या धारा ओढतात, चिळकंड्या उडतात. एका हाताने श्रावण आपल्या वक्षस्थळात रुतलेला बाण बाजूला काढतोय. लेकरू तडफडतय, मरमर करतय, पण उजव्या हातात धरलेली झारी आडवी पडते. आडवी पडलेल्या झारीतून अर्ध पाणी खाली पडून जातं. तरी देखील मृत्यूच्या शय्येवर असलेलं लेकरू देखील आपल्या माता पित्यांना पाणी नेण्यासाठी झारीचे जे तोंड आहे, जे पात्र आहे, त्या पात्राला घट्ट पकडून ठेवतंय. का ठेवतंय तर ही फक्त मात्या पित्याविषयी असलेली तळमळ आहे. एवढ्यात दशरथ राजा श्रावणाच्या जवळ येतो. बाळ कोण रे तू? तुम्ही कोण आहात?
बाळ मी या नगरीचा राजा दशरथ आहे. बापरे, तुम्ही आहात का दशरथ राजे? खूप दिवसांपासून ऐकून होतो राजे साहेब, तुमच्यासारखा पराक्रमी आणि दानशूर राजा कुणीही नाही. 18 पुराणात तुमचं वर्णन गायलं जातं. अशी इच्छा होती की दशरथ राजांना एकदा भेटलं पाहिजे, अशी इच्छा होती राजेसाहेब. पण या रीतीने आपली भेट होईल असं कधी वाटलं नव्हतं. राजेसाहेब, तुम्हीच बाण मारलाय का? हो बाळा, मीच बाण मारला. कोण तू? राजेसाहेब, मी कोणी असू देत, तुम्हाला काय त्याच? अरे बाळा, कोण आहे सांग तू? मी श्रावण बाळ आहे. जन्मांध माता पित्यांची कावड काशी यात्रेकरता घेऊन निघालो होतो राजेसाहेब. आईला 7 वाजल्यापासून तहान लागली, पण 12 वाजेपर्यंत आईने विचार केलाय, लेकरू थकलं भागलं, माझं ओझं त्याच्यावर आहे, कुठे फिरेल अंधारात पाणी शोधत. आणि म्हणून आईने पाणी मागितलं नाही. पण रात्री 12 वाजता आईला तहान सोसवेना. अशा काळात आईने सांगितलं, बाळा आता पाणी नाही पिले तर प्राण त्याग करावा लागेल. आणि म्हणून जन्मांध माता पित्यांची कावड घेऊन मी काशी यात्रेला जात असताना एका झाडाच्या बुंध्याला कावड ठेवली आणि मातोश्री करता पाणी न्यावं म्हणून आलो होतो राजेसाहेब. पण इथे आल्यानंतर पाणी मिळण्याच्या ऐवजी तुमचा शर म्हणजे बाण आला आणि या उरात रुतून बसला. बालपणी एक सुंदर कविता होती महाराज, एवढी गोड कविता, अंतःकरण पिळवटून टाकणारी कविता, हृदयाचा ठाव घेणारी कविता. राजा विचारू लागला, बाळ कोण रे तू आणि कशासाठी इथे आला? श्रावणाने सांगायला सुरुवात केली, अनाया निर्मळ वारी आलो मी या कासारी, ही लगबग भरुणी झारी, तो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतुनी बसला, शर आला तो धावून आला काळ, विघडला श्रावण बाळ. राजेसाहेब, घडू नये ती गोष्ट घडून गेली. तुमचा शर आला, अर्थात बाण आला आणि या उरात रुतला. राजाही रडतो, श्रावणही रडतो. पण राजेसाहेब, मृत्यू समयी मी रडतोय याचं कारण मला शरीर त्याग करावा लागतो म्हणून रडत नाही राजेसाहेब. राजेसाहेब, नियम असा आहे, माता पित्यांनी लेकराचं संगोपन केलं पाहिजे, त्याला लहानचं मोठं केलं पाहिजे, त्याचं भरण पोषण केलं पाहिजे, त्याचे लाड कोड पुरवले पाहिजेत राजेसाहेब, असा नियम असतो. पण माझ्या बाबतीत तेवढं सौभाग्य नाही राजेसाहेब. मी जन्मता आहेच, जन्मल्यापासून पाहतो माझे माता पिता जन्मजात अंध आहेत. मला त्यांच्याकडून माझे लाडकोड पुरवण्याचं भाग्य नाही. या व्यतिरिक्त मलाच त्यांचं सर्व करावं लागतं राजेसाहेब. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत अखंड मी त्यांची सेवा करतो, अंघोळ घालतो, गंध पावडर करतो, सगळं स्वयंपाक तयार करतो, त्यांना जेवू घालतो. सायंकाळी परत तेच होतं राजेसाहेब, त्यांना जेवू घालतो, अंथरूण टाकून देतो, त्यांना झोप येईपर्यंत त्यांचे हातपाय चेपून देतो, दाबून देतो. ते झोपी गेल्यानंतर मग मी झोपतो, मग मी जेवतो राजेसाहेब. या रीतीने माझं सर्व होतं राजेसाहेब. मला प्राण त्याग करावा लागतोय याचं मला वाईट वाटत नाही, पण माझ्या जन्मांध माता पित्यांचं संगोपन कोण करील याची मला भ्रांत आहे आणि म्हणून मी रडतोय राजेसाहेब. आता तर प्राणत्याग मी करत आहे.
पण जाता जाता माझी एक विनंती आहे, माझ्या जन्मांध माता पित्यांना एवढं पाणी पाजा. दशरथाच्या हातात श्रावण झारी देतो आणि आपला प्राण त्याग करतो. राजा शोक सागरात बुडतो. फार दुःख राजाला होतं. काय करावं काही कळत नाही. एक तर 12 वर्षाचा दुष्काळ नगरीत आहे, पोटी संतान नाही याचंही दुःख राजाला आहे. श्रावणाच्या जन्मांध माता पित्याने दशरथ राजाला शाप दिला आणि राजा, ज्या रीतीने आज आम्ही आमच्या श्रावणाच्या विरहाने वियोगाने तडफडून मरतोय ना, याच रीतीने तुला देखील तुझ्या 4 पुत्रांच्या विरहाने मरावं लागेल असा शाप दिला आणि आपला प्राणत्याग केला. दशरथ राजा कैकेयीच्या महालात येतो, रडतो. कैकेयी विचारते घडलंय काय. त्यावेळी घडलेला सगळं प्रसंग दशरथ राजा सांगतो आणि कैकेयीचं बुद्धिचक्र फिरवू लागतं आणि कैकेयी विचार करू लागते की राजा, तुलाही 4 पुत्र होतील आणि तू देखील पुत्राच्या विरहानेच मरण पावशील. मग असं जर झालं तर श्रावण तर अगोदर गतप्राण झाला, नंतर त्याच्या आई वडिलांना विरह झाला, नंतर त्यांनी प्राण सोडला. मग कैकेयीने विचार केला, माझा पती मेला तरी चालेल, पण माझ्या तरुण 4 सुनांचं कुंकू अबाधित राहण्यासाठी मी एक काम करील. कोणतं काम करील? जो प्रिय पुत्र असेल त्याला वनाला धाडून देईल आणि वनाला पुत्र गेल्यानंतर राजाला वियोग होईल आणि त्या विरहाने राजा मरण पावेल. आम्ही तिघी विधवा झालो तरी चालेल, का आम्ही तशाही म्हाताऱ्या वृद्धच झालेलो आहोत. पण आमच्या 4ही तरुण असलेल्या सुना त्यांच्या कपाळाचं कुंकू पुसू नये याकरताच कैकेयीने रामाला वनवासाला पाठवलं होतं. हे चक्र कुठे सुरू झालं? दशरथ राजा श्रावण वध करून आल्यानंतर कैकेयीने विचार केला आणि पुढे शृंगी ऋषींना बोलावलं, यज्ञाची तयारी केली. यज्ञदेव प्रसन्न झाले आणि यज्ञातून यज्ञदेव प्रसन्न होऊन एक पायस पात्र हातात घेऊन वशिष्ठांच्या हातात त्यांनी ते पात्र दिलं आणि यज्ञ नारायण अदृश्य झाले. त्यावेळी वशिष्ठांनी सांगितलं, दशरथा घे पायसना दशरथा तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा घे पायसदान वशिष्ठांच्या हातात यज्ञ नारायणाने पात्र दिलं. वशिष्ठांनी ते दशरथ राजाच्या हातात दिलं. त्या पायस पात्रात असलेला प्रसाद त्याचे 3 भाग करण्यात आले. पहिला भाग कौसल्येला दिला, दुसरा भाग सुमित्रेला दिला आणि तिसरा भाग कैकेयीला दिला. तिसरा भाग दिल्या कारणाने कैकेयी काय झाली? नाराज झाली, रुष्ट झाली. प्रसाद घ्यायला तयार नाही. एवढ्या अवकाशात पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. शॉर्टकट याला म्हणतात बरं का. कैकेयीच्या हातातला पिंड उचलला घारीने आणि इकडे अंजना मातेच्या हातात दिला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. बजरंगबलीचा तिकडे अवतार झाला. बोल पवनसूत हनुमान की. आता काय करावं? 2 भाग, एक कौसल्येकडे आहे, एक सुमित्रेकडे आहे. काय केलं पाहिजे? मग दोघींनीही थोडा थोडा भाग कैकेयीला दिला आणि 2 भाग दोघींनी कैकेयीला दिल्या कारणाने कैकेयीला 2 पुत्र झाले असं आपल्या सगळ्यांना माहिती. त्या पुत्रांचं नाव काय? भरत, शत्रुघ्न. पण तुलसीदासजींच्या रामायणानुसार आणे पद्धतीने भाग वाटला. आणि उदाहरणार्थ 16 आणि त्यातला अर्धा भाग
कौसल्येला दिला, म्हणजे 8 आणे भाग कौसल्येला दिला. उरलं किती? 8 आणे. त्या 8 आण्याचेही 2 भाग केले. त्या 8 आण्याचेही 2 भाग केले. त्याचे 4 आणे झाले. त्यातला 4 आणे भाग कैकेयीला दिला. आता किती आणे उरला? 4 आणे भाग कुणाकडे उरला? दशरथाकडे. त्या 4 आण्याचेही परत 2 भाग केले. किती आणे झाले? 2-2 आणे झाले. दशरथाने ते 2-2 आणे, 2 आणे कौसल्येच्या हाती दिले, 2 आणे कैकेयीच्या हाती दिले. सुमित्रेला काहीही दिलं नाही. अशा काळात प्रसन्न होऊन कौसल्येनेही 2 आणे सुमित्रेला दिले, 2 आणे भाग सुमित्रेला दिला. कैकेयीने 2 आणे भाग सुमित्रेला दिला. आणि त्याचा परिणाम सुमित्रा प्रसन्न झाली आणि सांगू लागली, तुम्ही मोठ्या मनाने मला दोघींनीही तुमचे 2 भाग दिले. दैवयोगाने मला जर 2 पुत्र झाले तर एक पुत्र हिचा 1 भाग म्हणून हिच्या पुत्राच्या सेवेत लावील, आणि दुसरा भाग कैकेयीने दिला, दुसरा पुत्र तुझ्या पुत्राच्या सेवेत लावील. म्हणून रामाच्या सेवेत लक्ष्मण लावला आणि भरताच्या सेवेत शत्रुघ्न लावला. कैकेयीला पुत्र किती? कैकेयीला पुत्र किती? 1. भरत. तुलसीदासजींच्या नुसार बरं, तुम्हाला जे पटेल ते घ्या, सांगणं माझं कर्तव्य आहे. आणि सुमित्रेला 2 पुत्र, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. हे मत तुलसीदासजींचं आहे, सांगणं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून रामाच्या सेवेत लक्ष्मण लावला, भरताच्या सेवेत शत्रुघ्न लावला. आणि त्या तिघीही गरोदर राहिल्या आणि प्रसूतीचा काळ जवळ आला. अगदी जवळ काळ आल्यानंतर, कोणता काळ? उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवरते व्योमी. आता भगवान अवताराला येणार. मग सगळ्या तिथींनी नंबर लावला, प्रथमा, द्वितीया, तृतीया. पण भगवंताने सर्वांना नकार दिला आणि सर्वात शेवटची जी तिथी आहे ना, तिने काही आपल्या बडेजाव मांडला नाही. आणि म्हणून भगवंताने नवमी तिथीचं काय केलं? स्वीकार केला. आणि नवमी तिथी आली, जवळ आली. भगवान कोणत्याही प्रकारचा त्रास न होता प्रगट झाले. आयोनी संभव प्रगटला हा राघव. चतुर्भुज रूपात भगवान प्रगट झाले. बोल चतुर्भुज भगवान की जय. चंद्र भगवान. अशा वेळी कौसल्या माता बोलली, थांबा 2 मिनिट. अशा वेळी कौसल्या माता बोलली, देवा तू जन्माला माझ्या पोटी आलायस, पण चतुर्भुज रूपाने आला. अरे जर असा 4 हाताचा देव रूपाने जर तू जन्माला आलास तर लोक म्हणतील हा कौसल्याचा पुत्र नाही, म्हणे मग तू छोट झालं पाहिजे. बर, भगवान छोटे झाले. आता ठीक आहे का? कौसल्या म्हटली, तू बालकाच्या रूपात आलास, पण बोलणं तर तुझं बड्या माणसासारखं चाललंय. म्हणे मग बोलणं ही बंद कर. जे शिशुलीला लहान बाळ जन्माला आल्यानंतर करतं, त्या शिशुलीला तू कर. अशा काळात भगवान छोटे झाले, शिशुलीला करू लागले. आणि आता घाला पाळण्यात. बोला तुम्ही चौपया. नवमी तिथी मधुमास पुनीता, हो शुक्ल पक्ष विदित हरिप्रीता, मध्य दिवस अति कीर्तन घामा, पावन काल लोक विश्राम. बोलो बोलो राम श्रिया राम श्रिया राम जय राम, राम श्रिया राम श्रिया राम जय राम जय राम. भय प्रगट कृपाला दीन दयाला, कौसल्या हितकारी, हरसित महतारी, मुनि मनहारी, रूप विशारी, लोचना विरामा, धनु घनश्यामा, निज आयुध भुज चारी.
प्रगट कृपाला दीन दयाला. भगवान छोटे झाले, शिशुलीला करू लागले, म्हणजे रडण्याचा आवाज भगवंताने काढला. एवढ्यात दासी पळत आली आणि दासीने पाहिलं कौसल्य मातेच्या जवळ नन्नासा छोटासा बालक जन्माला आलेला आहे. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, धावत पळत सुटली. महाराज महाराज महाराज. अगं झालंय काय, तुला वेड लागलंय का? वेडे तर तुम्ही होणार आहात महाराज. अगं झालंय काय? लाला भयो है लाला, आपको लाला भयो है. एवढा आनंद दशरथजींना झाला. दुसरी दासी पळत आली, महाराज आपको दूसरा लाला भयो है. कैकेयीला भरत झाला. तिसरी दासी पळत आली, महाराज और दो लाला भयो है. सुमित्रेला 2 झाले, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. हे मत माझं नाही, तुलसीदासजींचं आहे. कृपा करून मला चुकीचं ठरवू नका. तुम्हाला जो अर्थ योग्य वाटेल तो लावा. भगवान रामप्रभूंचा जन्म चैत्र शुद्ध नवमी, भरताचा जन्म चैत्र शुद्ध दशमी आणि लक्ष्मण शत्रुघ्नाचा जन्म चैत्र शुद्ध एकादशी. तुम्ही म्हणाल एवढं लवकर कसं, आपल्याकडे टाइमच नाही म्हणून एकाच दमात सगळे. असे 4 पुत्रांचा जन्म या रीतीने झाला. आणि या रीतीने अयोध्येत दशरथ राजांच्या घरी भगवान प्रभू रामचंद्रांनी जन्म घेतला आणि अयोध्येत आनंदोत्सव साजरा झाला. आनंद भयो दे रघुवर लाल की. सर्वांनी उभं राहायचंय. नाचा, सर्वांनी नाचा. हा हा हा. टाळी टाळी वाजवा सर्वजण. हा हा. नाचा नाचा. हा आनंद आनंद. हा आनंद. नाचा सर्वांनी, महिला पुरुष सर्वजण. हा तरुण मंडळी नाचा. मंडळ मंडळ श्री मुंजोबा मित्र मंडळ नाचा हात वर करून. सर्व महिलांना विनंती आहे, गोल रिंगण करा. गोल रिंगण करा सर्वजण. जागोजागी गोल रिंगण करा. पुरुष मंडळी धन्यवाद नाचल्याबद्दल. वा वा वा. अहो देवाचा दरबार आहे, नाचा. संसारात तर आयुष्यभर नाचावंच लागतंय. नाचा नाचा. हा.
दशराजा घरी आनंद झाला आवद नगरीत आनंद झाला ओ राम हरी बोल झाला राम जन्माला राघव जन्माला राम जन्माला राघव जन्माला जय हो धन्यवाद मंडळ नाचा नाचा हात वर करून हरी बोल आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद ओ नवमी चाती जय हो पैजन कर करले हरी बोल नाचा नाचा
रामचंद्र भगवान की जय। नमः पार्वती पतये। हर 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 महादेव हर। आरतीची तयारी करायची। उद्या बरोबर 6:30 वाजता रामकथा सुरू होईल। उद्या भगवान प्रभू रामचंद्रांचा विवाह सोहळा आहे। जास्तीत जास्त संख्येने आपण सर्वांनी यायचंय। आरतीची तयारी करा। तोपर्यंत रामकथेचा संदेश, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। घर ना किसी का बसा सके तो झोपड़िया न जला देना, मरहम पट्टी कर न सके तो खारण मक्खन लगा देना। हो दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर